या बहिणीची साक्ष आहे. या बहिणीची मोठी मुलगी 5 वर्षाचे झाले. तोपर्यंत या बहिणीला दुसरं मूल होत नव्हतं. त्या बहिणीची इच्छा होती की तिला दुसरं मूल हवं होतं, परंतु तिला 5 वर्षापर्यंत मूल झालं नव्हतं. या त्रासासाठी ही बहीण प्रत्येक प्रार्थना येत राहिली आणि प्रार्थनेमध्ये ती भाग घेत राहिली. ही बहीण म्हणते की प्रत्येक प्रार्थना मी येते तेव्हा तेव्हा प्रार्थनेमध्ये भाग घेऊन मी माझ्या पोटावरती हात ठेवते. हले प्रभू येशूची दया या बहिणीवरती झाली आणि डिसेंबर महिन्यामध्ये बहीण गरोदर झाली आणि गरोदर झाल्यानंतर या बहिणीला परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण करून त्याला मुलगा देऊन आशीर्वादित केलं. म्हणून ही बहीण प्रभू येशूचे आभार मानते. तसेच बहिणीची इच्छा होती की तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी. त्याकरिता तिने शिबिरमध्ये देखील भाग घेण्याचा प्रयत्न केला, पण शिबिर झाले नव्हते. पण त्यासाठी या बहिणीने पुन्हा मंगळवारच्या दिवशी येऊन तुम्हाला समस्या सांगितले. या बहिणीकरता तुम्ही प्रार्थना केली. या प्रार्थनेच्या द्वारे बहीण म्हणते तिची डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल झाली. देवाने पूर्णपणे त्याला सांभाळले. म्हणून बहीण प्रभू येशूचे आभार मानते. तुमचं पहिलं मूल आहे ते 5 वर्ष झालं, तोपर्यंत दुसरं मूल नव्हतं. मग तुमची इच्छा होती की आम्हाला दुसरं मूल पाहिजे. मग तुम्ही प्रार्थनेला येतच राहिले आणि इकडनं आत नेल्याप्रमाणे तुम्ही पोटावर हात ठेवत राहिले. आणि तेव्हा आता तुम्हाला कधी डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हापासून तुम्ही आणि तुमची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी अशी पण तुमची इच्छा होती. मग तुम्ही शिबिरमध्ये नाव पण दिलं होतं, पण शिबिर झाला नव्हता. मग तर 9वा महिना आला म्हणून तुम्ही परत शिबिर झाला, पण त्याला तुम्ही भाग घेतला नाही. मंगळवारच्या दिवशी तुम्ही येऊन भेटले आणि तुम्ही सांगितले माझे डिलिव्हरी नॉर्मल व्हावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. बरोबर? ती प्रार्थना झाल्यावर तुम्ही विश्वास झाला की माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल आणि तसंच घडलं. नॉर्मल झाली. मग कोणा तुला हे सर्व मदत केले? येशूने. जोरात